अशी घटना जिंदगी सुद्धा झाली नाही. हो, ही महापूर असला कसला आला. खाऊ शकतो पण आता महिना झाला आम्ही घरी, आम्ही काय करायचं खायचं. जेवढं होतं तेवढं वर्षाचं धान्य किंवा सासून ठेवलेलं ते पाण्यात गेलं वाहून. आम्ही आता काय खायचं? काय काय आणलं घरात देताना? काय नाही हातात पांघरून सुद्धा आणलं नाही बा, काय नाही अंगावर एवढं झालं. पण एवढ्या प्रमाणात पाणी येईल असं अपेक्षाच नव्हती. पाठीमागे 200 वर्षापूर्वी सुद्धा एवढं पाणी आलं नव्हतं म्हणून सांगतात आमची जुनी लोक. काय काय घेऊन गेला बाहेर? काय सुद्धा नाही. आमचे मालक गेले होते, फक्त हातरायचं पांघरायचं जेवढं लागेल. सासरा जनावर एक तर आमची गाय गेली, 2 बारकी होती ती सोडूस तर हातात निसकून गेली. मी तिला धरलंच नाही. मला वाटलं मी पण त्यांच्या मागं जाईन म्हणून मी गेले. नमस्कार मित्रांनो, मी करण यादव. आता आपण आज सीना नदीच्या पात्रावरती. ही सीना नदी 2 ठिकाणी ही नॅचरली उगम पावते, तिथून एकत्र येते आणि साधारणतः पूर आल्यानंतर सुद्धा 50,000 क्युसेकने ही नदी वाहते. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे हजारो घरे ही पाण्याखाली, शेती पाण्याखाली. त्यामुळे गावातली माणसं आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पडायला लागली. आता त्यांची व्यवस्था मंगल कार्यालयामध्ये, शाळेमध्ये केलेली आहे. आता इथून पुढं जे आपण बघणार आहे ती ह्या सीना नदीनं जे काय काय नुकसान केलं आहे किंवा जे दहागत आहे हे समजून घेण्याचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो. आता आपण मोहोळ तालुक्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये पासलेवाडी हे गाव आहे. आता ही मागं तुम्ही बघू शकता, एरवी या नदीला एवढंच पाणी नसतंय, पण आज पाणी बघा तुम्ही किती पातळी वाढलेली आहे. हे माझ्या पाठीमागं सगळे शेतकरी आहेत. तुम्हाला ह्या अगोदर माहितीच नव्हतं हे पुराचं पाणी येणार आहे किंवा तुम्हाला कोणी इशारा दिला होता? काय काय झालं नेमकं सांग. नाही, आम्हाला इशारा आधी भेटला होता. त्याची कल्पना दिली होती आम्हाला पाटबंधारे खात्याने, प्रशासनाने, तहसीलदारकडून आम्हाला मेसेज आले होते. पण एवढ्या प्रमाणात पाणी येईल असं अपेक्षाच नव्हती. पाठीमागे 200 वर्षापूर्वी सुद्धा एवढं पाणी आलं नव्हतं म्हणून सांगतात आमची जुनी लोक. हां, रेल्वे सुद्धा 1 दिवस बंद केलं ते आमच्या. आता इतिहासात पहिल्यांदाच घडलं रेल्वे बंद. हां, आपला सोलापूर पुणे हायवे सुद्धा बंद केला ह्या पुराच्या पाण्यामुळं. ह्या कोळेगावचं पाणी पावसाळ्यात एवढं पाणी सोडतात. आम्हाला उन्हाळ्यात एक सुद्धा त्यांचं आवर्तन जे असते का, एक आवर्तन सुद्धा आम्हाला उन्हाळ्यात सोडत नाहीत, ज्यावेळेस आमची पिकं जळायला असतात. त्या कोळेगाव धरणात जे त्यांचं काय कोणी विभाग असेल त्यांचाही ढिसळ कारभार आहे. हो, पावसाळ्यात त्यांनी आतून नुकसान. आमचं जवळजवळ 400 हेक्टर आमचं क्षेत्र आहे पासलेडीज पूर्ण. आता 10% सुद्धा क्षेत्र राहिलं नाही. 10% क्षेत्रसुद्धा शिल्लक नाही. पूर्ण असं वाहून गेलं आहे. नुसती पिकं नाही, जमीन वाहून गेल्यात. विहिरी ज्या होत्या लोकांच्या विहिरी सगळ्या पडल्यात. आता गुरांना आमच्या चारा नाही. सगळी तुम्ही तर बघितलं आहे, सगळ्या रस्त्याकडे गुरं आहेत. खूप म्हणजे खूप वाईट अवस्था आहे. लोक अक्षरशः आमची रडते सगळे. सगळ्यात ज्या घराने पाणी, पूर्ण गाव पाण्यात आहे. आपण आयुष्यभर कष्ट करत असतो आणि हे कष्ट आपण शेतीतून, नोकरीतून करत असतो आणि त्यातून जे काय उत्पन्न येणार आहे त्या उत्पन्नातून आपलं एक स्वप्नाचं घर बांधत असतो. आणि त्या स्वप्नाच्या घराची ही जर अशी अवस्था असेल तर त्या शेतकऱ्यांनी कसं व्यक्त व्हावं? ज्या शेतीवरती हे शेतकरी जगत असतात आणि ज्या शेताच्या पैशातून हे घर बांधलेलं आहे ते क्षेत्र तर पूर्ण पुसून गेलेलं आहे, माती राहिलेली नाही. 8 एकर ऊस हा पूर्णपणे पाण्यात गेलेला आहे. माझ्यासोबत ह्या घराचे मालक आहेत. दादा, किती वर्ष झाली शेती करतो? 2012 म्हणजे 12पासून मी शेतीत उतरलो. शाळा सोडले. घर कशातून बांधतो? शेतीच्या पैशातून सगळं. त्याच्या अगोदर वडील कष्ट करायचे एकटेच. काय काय नुकसान झालं तुमचं? आता फर्निचर जे आता आहे, म्हणजे कपाट, बेड हे असले, सोफा सेट, हे फर्निचरच्या वस्तू आहेत ते पूर्ण गेले. हां, पाण्याने भिजल्यामुळे ती काय वापरात न येण्यासारख्या वस्तू आहेत. आणि गायींसाठी मुरघास केलेला म्हणजे वैरणीची सोय, त्यासाठी मुरघास केलेल्या त्यातल्या 2 बॅगा राहिल्यात, 2 गेल्यात. आणि ही 2 बॅगा बी पाणी गेल्यामुळे खराब झाली. इथं संतोष दादा आहेत. ह्यांची जवळजवळ इथं 9 एकर रान आहे
त्या रानाच्या वस्तीमध्येच हे घर बांधलेलं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, पूर्णपणे पाणी. आम्ही आता पत्र्यावरनं चढून तिथनं उड्या मारून आम्ही घरापाशी आलोय. ह्यांनी तर स्थलांतरित केलंयच, कुलूप लावलंय आणि ते त्या तिथं रोडवरती राहायची सोय केलेली आहे, खायची सोय केलेली आहे, गुरांच्या चारांची सोय केलेली आहे. तिथे ते सगळेजण चौकात ग्रामस्थ एकत्र बसलेले आहे. घर तर सोडलेलंच आहे, पूर्ण संसार हा घर सोडून चौकात मांडलेला आहे. आपल्यासोबत संतोष दादा आहे. दादा, किती तारखेला पहिल्यांदा पाणी वाढायला लागलं? 20 तारखेला संध्याकाळपासून पाणी चढायला चालू झालेलं आहे. बरं. चढत वाढत रोज येतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता इथं पाणी आलं. हां, 4 दिवस झाले हाय अशी लेवल होती पाण्याची. आता शेती किती गेल्या पाण्याखाली? शेती 2.5 एकर द्राक्ष आहे. 9 एकर शेती आहे माझी. 2.5 एकर द्राक्ष पूर्ण पाण्यात आहे. बाकीचा ऊस जाणारा काय, लागण काय, ऊस असा जाणारा आणि लागण बी असे बुडासहित उपटून गेलेले आहे. माझं इथं कुठवर पाणी आलं? पाणी 5 पायऱ्या जेनेच्या बोलले होते, खिडकीच्या वर पाणी होतं. 22 तारखेला पहिल्यांदा कळलं की पाणी वाढायला लागलं. आज किती तारीख आहे? हा व्हिडिओ रिलीज होतोपर्यंत 1-2 दिवस होते. तरी सुद्धा हे घर पाण्यात असणार. कुणी सांगू शकत नाही पाणी कमी होईल, वाढेल. फक्त शेतकरी आशा लावून बसलेला, आज उद्या पाणी कमी होईल. मी पायात वाळ होतं तेव्हापासून या गावात नांदती. हो, 2 बऱ्या आलं पण असं माझ्या घरात गेलं तर पहिल्या बारीने पाणी घरात. पण आता वरनं शेड बी वाहून गेले. पत्र जे आम्ही घराच्या मुखर मारल्यात होतं ती बी वाहून गेले. मग मी राहायची कुठं? मला मदत केलीच पाहिजे. मला वर कवाना कुठं तरी 5 पातळीची कवाना 5 जागा मला द्यावावी. मला खाण्यापिण्याची काय अपेक्षा तुम्ही खाताल ती मी बी खाईन. पण घर माझं नदीच्या कडावर कवा सासरा आलेला आहे. हो, सासऱ्याच्या माग झाली मालकाची बिडोई गेली. आता लेकरं हाय ते पण लांब लांब आपली करून खाते ती. मी एकली म्हातारी इथं थांबलेली होती. काय हाल एवढं वाढलं, घर सोडून पागाला माल मटर सुद्धा पाक वाहून गेलाय. काय हाय कोणाचा गेलाय काय सगळं आहे. काय काय आणलं घरात देताना बाहेर? काय ना हातात पांघरून सुद्धा आणलं बघ. काय ना अंगावर सुद्धा एवढं आलोय. होय हे वाळवून आंघोळ करून बसतो, आंघोळ करतो मी. मित्रांनो, आयुष्यभर कष्ट केले, राब माणूस शेतात राब. आता 75 वर्ष वय आहे माझं. आता पण पुरका बेवडा पोरा आता आलाय. येताना वाटण आला गोरवडीत दखल बस वाटण बसत गोरे घेऊन आलोय. तो तुम्ही आबांची परिस्थिती बघू शकता. आम्हाला सांगायची झाली आजची परिस्थिती काय. सांगायचं अशी परिस्थिती बेकार झाली का सांगायचं काय नाही बघा. त्याच्यात बरं छोटं सामान भिजले टिकीची उचललीच नाही का. काय सामान आहे? चार दिवस झाले पुसताव पाणी होतं तर या. काय नाव तुमचं? माझं नाव हाजी मलिक अप्पा शिंदे. काय काम करता? मी देवाची भिक्षा बघतो. पोत्रा जाय, जमीन नाही काय नाही साहेब. 3 पोती ज्वारी, 3 पोती गहू, तांदूळ 2 पोती, हरभऱ्याचं 2 कट्ट, ती वाहून सगळे ठरव उघडलं त्या घरात. आहो गळीत का पाणी साहेब. इतकं दुःख झालंय, मोठं अवघड आहे. मालकीनं आजारी पडली, टेन्शन आलं, मला सुद्धा टेन्शन वाढलंय की हो साहेब. अशी घटना जिंदगी सुद्धा झाली नाही. हो, ही महापूर असला कसला आला. 75 वर्ष आजीने काढली. चिपटभर ज्वारी वाढीत होती. चिपटभर ज्वारी त्याच्यावर गटार टाकले. चिपटभर ज्वारीवर गटार. आणि आता एवढं आणि ते दुष्काळ झाली तर बडबड्या आंबाड्या खाऊन दिवस काढलेला आहे. छोटी छोटी लेकरं आहे ती माझी. आता सध्याला
काय आणून विकत खावं ह्याची सुद्धा आम्हाला पंचायत आहे. ही तरी वाटायचं बंद झालं तर ही उद्या आमच्या मुलांना आम्ही काय करावं आणि कशाचं अन्न चारावं ही आम्हाला उद्याची काळजी लागलेली आहे. अख्खा उपाशी 2-2 दिवस आम्ही घरात बसलेलो आहे. आजूबाजूच्या माणसांनी आम्हाला आसरा दिलाय. आम्ही तिथं आता सध्याला तर 8 दिवस झाला आम्ही त्यांच्यात हाव. सगळं काही वाहून पाण्यानं गेलेलं आहे. सगळं तुम्ही बघू शकता. सगळं अख्खं घर रिकामं झालंय. असं दिवळचा झालं नाही. दरवाजा लावायचं काय त्याचं का काय होतं जायचं. गरीबाकडे ही कुणीही लक्ष पुन्हा देतच नाही. ज्याला शेतीवाले येते त्याला 10-5 रुपये तर मिळतं नाही. आमच्यासारख्याने कुणाकडे जायचं आणि कुणाला हात पसरायचं आम्ही काय म्हणून खायचं उद्या. माझा मुलगा बारकाय आता जर 7वीला आहे. त्या मुलाने मला आल्यावर काय आई मला ही खायला दे म्हटल्यावर मी त्यांना काय देणार, कुठून आणून देणार. मी काय म्हणणार त्याला की नाही आपल्याकडे म्हणू तर शकत नाही. कारण मला म्हणताच येणार नाही. कारण मी आई आहे त्याच्यामुळे मी त्याला काय म्हणू शकत नाही. मग हे आमच्याच गरिबाचा सुद्धा जरा विचार करावा असं वाटतं मला. पण मी माझ्यासारख्या अनेक आहेत त्या महिला. आमच्यासारख्यांकडे पण तुम्ही जर ते स्वतःनं लक्ष द्या. जेवढी आमच्यासारख्यांना मदत होते तेवढी तुम्ही तरी आमच्यासारख्यांकडे लक्ष देऊन तेवढी मदत आम्हाला मिळावी एवढीच आमची नम्र विनंती आहे. आम्हाला जास्तीची आशा नाही. चालूच आमचं भागलं. आम्हाला पुन्हा शेतात कामाला आली की आम्ही शेतात जाऊन काम करू शकून खाऊ शकतो. पण आता महिना झाला आम्ही घरी. आम्ही काय करायचं आणि खायचं. जेवढं होतं तेवढं वर्षाचं धान्य किंवा सासून ठेवलेलं ते पाण्यात गेलं वाहून. आम्ही आता काय खायचं. जशा पावसाच्या पाण्यानं किंवा पुराच्या पाण्यानं भीतीवाल्या झाल्या तशी यांची मन सुद्धा ओली झाली. या जखमा आहेत ना मित्रांनो, हे कोणीच भरून काढू शकत नाही. आज प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी. हे पाणी पुसायला सरकार येणार नाही ना कुठली यंत्रणा. आज आपण भारताचा इंडिया बनवायला चाललोय व मित्रांनो भारत विसरत चालू आहे. हे इथले शेतकरी आहेत. ह्यांनी 4 एकर मका लावला आहे, पाठीमाग ऊस लावला आहे. सगळं काय पावसाच्या पाण्यानं पुरामुळं बाद झालेला आहे. मका बाद झालेली आहे. मका पूर्णपणे बाद झालेली आहे. आता ती उगवणार पण नाही. हे तुम्ही सगळा पायाला चिखल बघा तुम्ही. आता हे रान कसं नीट करायचं मित्रांनो. ही फक्त सुकुमारदादाची कथा नाही. 200-250 गावं जी पाण्याखाली आहेत आणि ज्यांची शेती आहे त्या सगळ्यांचा हा प्रश्न आहे. सुकुमारदादा काय काय होतं सांगा. काय आता ही जनावरांच्या चाऱ्या पाय केलेली मका होती पण आता चाराच नाही पुन्हा. नाही हां किती खर्च घालवला ह्याच्यात. आता काय त्याचं माप निघायचं. आणि सरकार किती देतो म्हणते. सरकारचं काय अशाच धरायचं नाही पुन्हा. आपल्या जीवावर म्हणायचं. सरकारची काय अपेक्षा करायची. मग आयुष्यभर साठवलेलं गेलं. त्याला काय असतंय पुन्हा अजून एकदा हे करायचं जोम धरायचा. मागायचं नाही. हा महाराष्ट्रातला शेतकरी आहे मित्रांनो. मागायची काय घेतलं. हा महाराष्ट्रातला शेतकरी.